भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आज दाखवते तुम्हाला कैरीचा भात. चला तर मग एक कैरी घेतलेली आहे. आता तो असा किसून घ्यायचा. कैरीचा भात खूप मस्त लागतो आणि तुपामध्ये केल्यानंतर तर भन्नाटच लागतो. आणि इथं आता किसून झालेले एक वाटी आता त्याची किस निघालेले. आता एक मोठा चमचा ना त्याच्यामध्ये तूप घालू. तुपामध्ये भात खूप सुंदर लागतो कैरीचा. आता उडदाची डाळ घालून घे मोठा एक चमचा आणि ते ब्राऊन कलरचा भाजून घ्यायची उडदाची डाळ. हवं तर चणा डाळसुद्धा घालू शकता. आता मोहरी आणि जिरं तडतडली की त्याच्यामध्ये टाकू हिंग. भरपूर असा हिंग टाकायचा एक मोठा चमचा, म्हणजे स्वाद छान येतो. आणि एक कांदा घेतलेला आहे, तो पण मोठा घेतलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये हळद आणि मिरची ते पण परतून घ्यायची व्यवस्थित. खूप असा सुंदर लागतो. आणि हा कैरी किसलेली ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची तेलामध्ये. आता घालू कढीपत्ता ताजा. त्याचा अरोमा खूप मस्त येतो आणि ताज्या कढीपत्त्याचा ना सुंदरच स्वाद येतो. आता मॅगी मसाला घालून घेऊ. बाकी कोणतेही गोडा मसाला वापरलेला नाही, फक्त मॅगी मसाला वापरलेला आहे. शेंगदाणे एक वाटी तळून घेतलेले आहेत. आणि हा भात मोकळा जेवढा मोकळा तुमचा सुट्टा सुट्टा भात होईल ना तसाच भात घ्यायचा. वाडा कोलम म्हणा किंवा आंबेमोहर म्हणा, असं सुट्टा झालेला पाहिजे. असं गीच झालेला भात चालत नाही. आणि साखर आणि मीठ आता याच्यामध्ये ॲड करून घ्यायची. चवीनुसार आता मीठ घालून घेऊ त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हे खूप असं आता सीझन आहे ना, मग कैरीचा भात म्हणा, पणं म्हणा, गुळंबा, मुरंबा भरपूर खाऊन घ्यायचं मनसोक्त. आणि ताज्या आंब्याचे ना एक स्वाद वेगळाच असतो. आणि आता हे आपलं मिक्स करून असं घ्यायचं. खूप असं म्हणजे असं चवीला भन्नाट लागतो. ते कैरी भात गरम गरम छान लागतो. बाकीचा रस्सा वगैरे काही लागत नाही त्याच्यामध्ये गरम असला तर. आता हे तयार झालेलं आहे ना, त्याच्यावरून आता वरती कोथिंबीर पेरून घेऊ. मस्त लागते कोथिंबीर घातल्यानंतर. आणि आपला कैरी भात तयार आहे. नक्की करून बघा. आणि जर तुम्ही बॅचलर असाल, नवशिकाऊ असाल तर परफेक्ट त्यांच्यासाठीही मेजरमेंट आहे. नक्की करून बघा. ह्याला काही मेहनत लागत नाही. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.